स्वानंदी, आय एम रिअली सॉरी. आय एम सॉरी, मी मगाशी तुझा हात धरला, पण माझा कुठलाही वाईट हेतू नव्हता. आय नो की मी तुझ्या मुलाचा बाप आहे, याचा अर्थ असा नाही की माझा लगेच हक्क आहे तुझ्यावर. पण मी फक्त तुझ्यासाठी आणि आपल्या बाळासाठी तुझ्या जवळपास असतो, तुला गोष्टी सुचवत असतो. आणि म्हणूनच मी मगाशी योगाचं, मला माफ कर. पण स्वानंदी, प्लीज मला आपल्या बाळापासून लांब पाठवू नकोस. मी तुला म्हटलं तसं, ते जन्माला आल्यावर मला एकदा फक्त त्याला माझ्या हातात घ्यायचंय, स्वतःच्या डोळ्यांनी बघायचंय, सगळं व्यवस्थित आहे ना, त्याच्यानंतर मी निघून जाईन. मी खरंच निघून जाईन कायमचा तुमच्या आयुष्यातून. स्वानंदी, आपलं बाळ जन्माला यायच्या आधी आई म्हणून तुझं एवढं प्रेम आहे त्याच्यावर, तर एक बाप म्हणून मला प्रेम वाटू नाही का त्याच्याबद्दल? माझा फक्त एवढाच हेतू होता की आपल्या दोघांमधलं अंतर कमी झालं तर आपल्या मुलाला आई बाबा दोघांचं प्रेम मिळेल. काय स्वानंदी, मला माझ्या वडिलांचं प्रेम फार कमी मिळालं आणि त्यामुळेच मला माझ्या बाळाला बापाच्या प्रेमापासून वंचित ठेवायचं नाहीये. आणि त्यामुळेच ते जन्माला यायच्या आधीपासूनच शक्य तेवढं प्रेम द्यायचा प्रयत्न करतोय मी त्याला. तू प्लीज गैरसमज करून घेऊ नकोस. हवं तर मी पाया पडतो तुझ्या. अहो काय करताय तुम्ही? स्वानंदी, एक गोष्ट लक्षात ठेव, आपल्या बाळाचे आई वडील या नात्यापेक्षा दुसऱ्या कुठल्याही नात्याची अपेक्षा नाहीये मला तुझ्याकडून. मला फक्त तुझी मैत्री हवी. तू विचार कर ना, आपण जर घट्ट मित्र झालो तर आपल्या बाळाला 1 नाही 2 नाही 3 पालकांचं प्रेम मिळेल. तू, मी आणि मणी. तुला